संत समागमे सुखाची ते राशी म्हणूनी पायापासी सलगी केली. वंदू चरण रज घालू लोटांगण अभयते दान संत देती. पंचमहापातकी विश्वासघातकी ऐसियासी निकी संत सेवा. वंदू चरण रज घालू लोटांगण अभयते दान संत देती. एका जनार्दनी माहेर सुखाचे. बरोबर आहे का? एका जनार्दनी संतांचा मी दास अनन्य पायासन विसंवे. वंदू चरण रज घालू लोटांगण अभयते दान संत देती विठ्ठला. विठ्ठला 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 मागचे गडी उठा बरं, पुढे या जरा. या मागचे उठा, सगळे हे कोपऱ्यातले उठा, पुढे या. माणसात बसा जरा. या या पुढे. मोकळा मांडव आणि 5 पांडव उग माग बसायचं. संत समागमे संत समागमे सुखाची ते राशी म्हणून पायापासी सलगी केली. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणा हि तव गुणा बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवीत कृपा करुण मी मूढमती दीन म्हणूनी किव भाग्य तसे तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण. हरिगुण वर्णिन मी दान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्या त्रिनाथ. दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. शरण शरण एकनाथा. पायी ठेविला. पायी माथा ठेविला. पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथा. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. पायी माता ठेविला. स्वये भानु जो भानुराधिला. तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्ती लागो नितारी समस्था. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा.
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघन विहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलाय. बाळा मोकळा करावा, गळा ओढतो. श्री कृपेने श्रीमद जगद्गुरु श्री शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्याशंकर भारती स्वामी महाराज अर्थात श्री संत कल्याण सेवक महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्रितपपूर्ती सोहळा आपल्या यावर्षी गावामध्ये सुरू आहे. त्यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 59वा. वा, म्हणजे जेवढे वर्ष तेवढी माणसं असली पाहिजे, हरकत नाही, चांगली गोष्ट. आणि यंदाचं हे महाराजांच्या पुण्यतिथीचं त्रितपपूर्ती उत्सव आणि सप्ताहाचा 59. यंदाचं हे सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचं कीर्तन थोर परंपरा लाभलेल्या आपल्या या कडगुण गावामध्ये ज्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. पूर्वीपासूनच आपल्या गावाचं नाव मोठं आहे, पण पुन्हा ते मोठं करण्याकरता हल्लीच्या तरुण पिढीमधून ज्यांनी पुन्हा आपला मोलाचा भाग या गावाकरता दिला असे आदरणीय धीरज महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या पदरात पडली आहे. चांगली गोष्ट आहे. कोणाला कीर्तनाचा त्रास होतो, कोणाला आवाजाचा होतो, कोणाला प्रवासाचा होतो. आता आम्हाला प्रवासाचा कंटाळा आहे, लक्षात ठेवा. या कीर्तनाकरता मी 350 किलोमीटर आलोय आणि पुन्हा 350 जायचं आहे. किती? 700. जाऊन येऊन किती? 700. मग निदान त्या मानाने तरी आपण कीर्तन करावं. ताकापुरती रामायण करून आजचं कीर्तन आपण पार पाडूया. सर्वच परिसरातील गायक वादक मंडळी आहे. त्यामध्ये आदरणीय पखावजा करता अंगद महाराजाचे ना हजारे आहेत. गायनाकरता मनीष महाराज मोहिते आहेत. शरद महाराज जाधव आहेत, बरोबर ना. गावातले भजनी मंडळी, चोपदारे, गुरुकुलाचे विद्यार्थी आहेत, हार्मोनियम वादक आहेत. सर्वच ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांप्रमाणे पूज्य आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ. विठ्ठला 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 विठ्ठला. एक नंबरचं बटन दाबा, त्याचा हवा याच्यात जाते आणि माईक खरखर करतोय. हा, एक दाबलं तरी भरपूर. बस, तसं नसता लावला तरी परवडला असता. शेवटी आम्हालाही सांगायला होतं, घामाचा आहे परमार्थ.
श्रीमद शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज या अभंगामधून आपल्याला संतांच्या समागमामध्ये जे सुख आहे त्या सुखाचा भोगता मी झालो, म्हणून मी त्यांच्या पायाजवळ राहिलो. तिथे जाताना त्या संतांजवळ काही क्रिया मी केल्या. त्या 2 क्रिया सांगितल्या. वंदू चरण रज घालू लोटांगण. परिणाम त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, अभयाचं दान दिलं. कितीही पाप घडलं तरी संत आम्हाला माफ करतात. पंचमहापातकी विश्वासघातकी ऐसी आसेनी की संतत सेवा. आणि म्हणून मी त्यांचा अनन्य दास झालो. बाकीच्यांच्या पायाचा आश्रय मी करणार नाही. एका जनार्दनी संतांचा मी दास, अनन्य पायासन विसंवे. खरं तर हा अभंग जवळपास 1.5 वर्षापूर्वी मी कीर्तनाला घेतला होता, विस्मरणात गेला होता. त्यामुळे पंचपदीत गाताना एखादं चरण चुकलं असेल असा माझा अंदाज आहे. असेलच बहुतेक, कारण तुमच्या संगतीचा परिणाम होतो. तुम्हाला काहीच लक्षात राहत नाही, त्या मानानं आम्हाला ठेवावं लागतं. विठाला विठाला तुम्ही शिंगावाले का? हा बसा बसा, असू द्या. तुतारीला लई मान आहे बाबा, असू द्या. काय करता आता, तुतारीशिवाय काहीच होत नाही, नाही का? ते घड्याळ नेलं शिंदे, ते धनुष्य नेलं शिंदे ना, आणि घड्याळ पुतण्यानं पळवलं होतं, म्हणून तर तुतारीला मान आला. असू द्या, चांगली गोष्ट आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. तासाभरामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. नाथ महाराज या अभंगामधून आपल्याला संतांच्या समागमामध्ये प्राप्त होणारं सुख सांगतायत. या जगतामध्ये सुख नको असा प्राणी जन्माला यायचा आहे. मला सुख नको असं म्हणणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. सुख न म्हणणारा माणूसही नाही, आणि मला दुःख व्हावं हे म्हणणाराही माणूस नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. मला खूप दुःख पदरात यावं अशी वृत्ती कोणालाही वाटते का? लाडक्या बहिणीवर बोलत जा तुम्ही. तुमचा हप्ता आला नाही का अजून? वाटतं का मला दुःख यावं? एकच माता भागवतामध्ये होऊन गेली की तिनं भगवंताला सांगावं, विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा मला दुःख व्हावं का? खर तर दुःखामध्ये माणसाला देवाची आठवण येते बरं का. सुखामध्ये देव आठवतो का दुःखामध्ये? सुखामध्ये आठवतो ना, आठवतो का सुखात देव? घोड्यावर बसला नवरदेव का त्याला देव आठवतो का नाही? का पडली तिथं गौरी त्याच गावची नवरी नाही, असं त्याला नवरी आठवते, लक्षात ठेवा. सुखामध्ये देव आठवत नाही महाराज, दुःखामध्ये. म्हणून तर दुःखामध्ये देव आठवावा म्हणजे सुखाची जाणीव होते. कळलं का? तुका म्हणे तू जान पडावा विसर, का म्हणे तू जान पडावा विसर. तुका म्हणे तू जान पडावा विसर, का म्हणे तू जान पडावा विसर. दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी. कुंतीनं देवाला मागितलं, देवा दुःखामध्ये तुझा विसर पडत नाही म्हणून दुःख येऊ दे. दुःखाचे डोंगर आले तरी विसर तुझा न पडावा. कळ का? सुख कुणाला नको या जगतामध्ये? सांगा, सुख कुणाला नकोय? प्रत्येकाला सुख पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे ना. पण आम्ही सुख ज्याच्यामध्ये शोधतोय त्याच्यामध्ये सुख नाहीये बर का. ज्ञानोबा यांना विचारा, संसार नावाची वस्तूच मान्य नाहीये. आपण संसारात सुख शोधतो की नाही? कशात सुख आहे?
परमार्थ करायला गेला का लगेच संसार आडवा घुसतो. का घुसतो? संसारात सुख आहे का? बोला बरं. संसार नावाची वस्तू दाखवा मला. तुम्हाला कटगुणकरांना जर मी विचारलं संसार नावाची वस्तू दाखवा, काय दाखवाल तुम्ही? तुम्हाला ऐकू येतं ना? तुम्हाला ऐकू येतंय का? मग थोड्या माना बिना हलवत जाऊ ग, मानमुडी यायची नाही तर. तुम्हाला ऐकू येतं ना? हा, संसार नावाची वस्तू दाखवा. काय दाखवाल मला? पिठाचं डबडं, पळपाट लाटणे, 4 भिंती, सोफा सेट, डायनिंग सेट, कप सेट, डिनर सेट आणि थोबाड नेहमी अपसेट. संसार नावाची वस्तू आहे का? दाखवा. आहे का? ज्ञानोबराय म्हणतात नाही, ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत सगळ्यांची प्रमाणे चेक करा. ज्ञानोबराय म्हणतात संसार एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. आहे का? सांगा सांगा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी. ज्ञानोबराय बोलतात कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. आता ऐका. ज्ञानोबराय म्हणतात कहाणी खरी का खोटी? बोला. मी घरी जाऊ का? तुमचं घोडं मारलंय का मी काही? बोलत जा. कहाणी खरी का खोटी? खोटी. पूर्वीच्या काळामध्ये, आता इथं पोरं कोणीच नाही, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा करमणुकीचं साधन म्हणून आम्ही संध्याकाळ झाली की आजी आजोबांच्या कुशीत शिरायचो आणि त्यांना हट्ट करायचो, बाबा आम्हाला काय सांगा, गोष्ट सांगा. सांगायचो की नाही? मग म्हाताऱ्यानं काहीतरी गोष्ट सांगायची, टला टल लाल लावायचं आणि गोष्ट सांगायची. आता ती गोष्ट खरी असायची का? हा, खरी असायची? एकदा माझे आजोबा घाईत होते, मला आठवतं चांगलं, आणि ते राजदूत गाडी होती त्यांच्याकडे. ते राजदूत गाडीवर बसले. मी त्यांना म्हटलं मला गोष्ट सांगा, तरच जायचं, नाही तर मी पण येतो. त्यांनी मला 3 सेकंदात गोष्ट सांगितली. किती मोठी गोष्ट असेल नाही? 3 सेकंदात गोष्ट सांगू तुम्हाला? हो नाही सांगू ना? तेवढंच बजेट आहे, काही वाढवून मागणार नाही त्याचे. 3 सेकंदाची गोष्ट. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा आणि त्याची हागायची मजा. झाली गोष्ट. मोहिते महाराज भजा आला बर का तुमचा? हा बर. गोष्ट झाली. खरी का खोटी? बोला. ज्ञानोबराय म्हणतात तशी ही कहाणी जशी खोटी आहे ना, तशी मृत्यूलोकी सुखाची कहाणी खोटी आहे. ऐकलीये कोणी? ऐकलीये कोणी? कशी ऐकणार नाही? जर तुम्ही ती ऐकली असं म्हणाल तर मग पोतभर विंचू अंथरले आणि त्याच्यावर चांगली झोप लागली असं म्हणावं लागेल. विठाला नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज त्याच्या पुढे सांगतात संसार एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. खोटा आहे मनोवनी संग खोटा याचा. तुकोबाराय थोडं सोपं बोलतात. तुकोबाराय म्हणतात हे बघा, जी गोष्ट माणसाला मिळणार नसेल त्या गोष्टीचा माणसाने दुःख करून घेण्यापेक्षा विचार करून सुखी व्हावं. काय म्हणतो मी? नाही कळलं? सोपं सांगतो. विचारावा सोना नभ विजय समाधान, नभ विजय समाधान, नभ विजय समाधान. हो विचारा वाचून नभ विजय
मिळत नाही. धर्मशास्त्र असं आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट मिळणार नसेल तर माणसाने विचार करून सुखी व्हावं, समाधानी व्हावं. पण चांगला विचार करून, वाईट विचार करून नाही. कुठलाही विचार करायचा नाही. निसर्ग असतो. उदाहरण सांगायचे मगर महाराज. त्या निसर्गाने एका म्हशीवरती कृपा केली आणि त्या म्हशीचे शिंग असे बरोबर गोल होते. कळतंय ना तुम्हाला? पूर्ण वर्तुळाकार झालं होतं. निसर्ग आहे, काय रंग दाखवल काही माहिती नाही, काय झाडी काय डोंगर असतं ते निसर्गामध्ये, नाही का? मग ती म्हशीला काय होतं, शिंग गोल होते, दोन्ही टच झाले होते. एक गावातलं पायगुणी होतं, लक्षात ठेवा. ते विचार करायचं या म्हशीच्या गोल मधून आपल्याला एकदा उडी मारायची आहे का नाही. हलग आपलं हलका विचार असं म्हणायचंय मला. पण त्याने स्वतःचा जरा शरीराचं मूल्यमापन केलं. इकडे बघू नका, थोडं जास्त होतं. मग त्याने डाईट केलं. 6 महिने त्यानं डाईट केलं. काय केलं? कशा करता? ते शिंगातून पार होण्याकरता. आणि बस ठरवलं त्यानं, उद्या म्हैस निघाली चरायला का आपण उडी मारायची. ते डाईट आणि जिम वाल्यांचा प्रॉब्लेम असा आहे महाराज, पहिल्या दिवशीच वाटतं आपण बारीक झालो. डाईट वाल्यांना, जिम वाल्यांना पहिल्याच दिवशी असं वाटतं आपण बॉडी, ते लगेच असं चालायला सुरुवात करतं. येडी हळद भाजीचा नाच असू द्या. सकाळी लवकर उठलं. किती लवकर उठलं? मगर महाराज म्हणायचे म्हशीच्याही आधी उठलं. नाही कळलं? नाही, मी खेड्यातलं नाही सांगत, मी शहरातलं सांगतोय. शहरातले हेलगे म्हशीच्याच आधी उठतात. आपलं कळलं ना तुम्हाला? आता मला तुम्हाला बोलता येईना, तुम्ही लाडक्या बहिणी असू द्या. मग उठला सकाळी, ते म्हशीचं यायची वाट बघू लागलं. दात घासत बसलं होतं वाट्यावरती. आणि मग म्हशी निघाल्या चरायला. आणि मग ती म्हैस आपली तोऱ्यामध्ये मस्तपैकी तो गोल हलवत 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 निघाली. त्या म्हशीला काही कल्पना नव्हती हे आपल्यावर संकट येणार आहे म्हणून. हे पळत पळत गेलं आणि त्या म्हशीच्या शिंगातनं गोल हात काढले आणि पलीकडे निघायला. ते अर्ध गेलं पण इथं गुतलं. आणि ते गुतल्यावर जेव्हा म्हैस उधळली, मारुती मंदिराच्या भीतीला आदळ, सखा पाटलाच्या बिताडाला आदळ, दाना 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 ती म्हैस आदळली. त्याच्या खोब्याचे 4-5 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. 5-25 गावातल्या लोकांनी ती म्हैस धरली. म्हैस लवकर आवरत नाही एकदा तापली का. तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, पाया पडतो. माझ्या आडनावातच आहे, इतरा नकळे चैतन्य निंबोळे. ती म्हैस जेव्हा उधळली, ती 5-25 जणांनी धरली. म्हणले अरे बाबा, ही काही झालं तर म्हैस होता, हिच्या नादी कशाला लागला तू. हिच्या अंगातून उडी मारण्याकरता थोडा विचार तरी करायचा. तो म्हणला 6 महिन्यापासून करत होतो. काय मग चांगला आहे वय हा, म्हणून चांगला विचार करत जा. लक्षात ठेवा, जी गोष्ट मिळत नाही त्याचा काय करायचा विचार. माझ्याकडे असतं तर मी हे केलं. आता माझ्याकडं हेलिकॉप्टर नाही, मग मी वाईट मानून घ्यायचं का? मी विचार म्हणून सुखी व्हावं ना. माझ्याकडे जर हेलिपॅड असेल तर मी 50 घेईन, म्हणजे नाही का. असं विचार असतं की नाही माणसाचे, समाधानी होतो माणूस. नाही कळलं? उदाहरण सांगतो तुम्हाला. चला, परीस माहितीये का तुम्हाला? परीस कडगुण, परीस माहितीये ना? लाकडाचं सोनं करतो तो. हा वा. लोखंडाचं सोनं करतो तो परीस. पाहिलाय का तुम्ही? नाही. बरं, नाही का? नाही का? परीस नाही जगात आहे. मग का नाही तुमच्याकडं? मग नाही का? आहे. मग आहे का? नाही. जर या जगतामध्ये परीस नसता तर घुबड जन्मालाच आलं नसतं. आमचे आजोबा सांगतात बरं का, आमचे आजोबा आम्हाला लहानपणी, घुबड असते ती घुबड, त्या घुबडणीचे अंडे फक्त
फक्त परिपक्व झाल्यावर परिसाचा स्पर्श केल्यावरच फुटतात. कळलं का? घुबडीला माहिती असतं परीस कुठं आहे ते. लोकांनी अथक प्रयत्न केले, अंड्यांना तारा गुंडाळल्या, त्या अंड्यांच्या खालीवर लोखंडाचे छर्रे ठेवले, काहींनी जाळी लावली अंड्यांना परिसाचा स्पर्श व्हावा म्हणून. पण घुबड आहे ती, लाग लागू देत नाही लोखंडाला. लाग बरोबर अंड्यालाच लावती, कारण घुबड आहे ती. उगच म्हणतात का? नाही कळलं हे धनुर्वात, असू द्या. उग बाया कळलं का? लाग लागू देत नाही कोण? हो, कळू सुद्धा देत नाही. स्पर्श केला अंड्याला म्हणून नाही का? आहे आयुष्यात येतो म्हणे एकदा हातात परीस, असं म्हणतात. माहिती नाही बाबा. हिमालयामध्ये मी काही काळ होतो साधनेला. तिथं त्या बर्फातल्या शेळ्या चारणारी लोक आहेत तिकडं, मेंढ्या शेळ्या. तिकडच्या शेळ्या सुद्धा अशा लांब केसाळ्या आहेत, केसावाल्या. आणि मी ऑब्झर्व केलं, प्रत्येक शेळीच्या पायाला बिल्लासभर दोरा होता आणि त्या बिल्लासाच्या दोऱ्याच्या शेवटी एक लोखंडाचा बारीक मणी बांधलेला होता. प्रत्येक शेळीच्या, प्रत्येक बकरीच्या. मी विचारलं का? त्या शेळी पाळणाऱ्याने सांगितलं, महाराज कधीतरी कुठल्या तरी शेळीतल्या पायाचा मणी सोन्याचा होतो, महिना 2 महिन्यातून. म्हणजे हिमालयामध्ये अजूनही परीस आहे. मग म्हटलं नट बांधायचा, पाना बांधायचा. तो म्हणला ते होत नाही. मग 2 वर्षात पण होत नाही, ते बारीकच होतं एकदम, कुठेतरी स्पर्श होतो आणि ते सोन्याचं होतं, लोखंडाचं. म्हणजे या जगात परीस आहे. मग आता मला सांगा, परीस नाही म्हणून दुःख व्यक्त करायचं का माझ्याकडं परीस असता तर मी हे केलं असतं, हा विचार करून सुखी व्हायचं? बोला. नाही म्हणून दुःख करायचं का? नाही, माझ्याकडे असता तर अख्खं गाव सोन्याचं केलं असतं, हा विचार करून काय व्हावं? समाधानी. नाही कळलं हे बी? दुसरं उदाहरण, लग्नच होत नाही आता. 35चे नवरदेव आहेत आमच्या नाशिकला, 45चा नवरदेव आहे. किती? 5च वर्ष राहिली मरायला. यंदा कुंभमेळा आलाय, त्याला म्हटलं घे उपटून, म्हणजे उरकून घे, आपलं संन्यास घेऊन टाक, काही उग कुटाने करू नको, लक्षात ठेवा. कळलं का? घेऊन टाक संन्यास, 5च वर्ष, निदान साधू म्हणून मरशील, लोक पुण्यतिथी तरी करतील. पण तरी सुद्धा त्यानं लाल बुटा आणून ठेवलेत. का? लग्न होणार नाही मान्य आहे, पण विचार करून समाधानी का नाही? मी जर नवरदेव झालो तर लाल बुट्ट घालीन. काय म्हणायचंय मला कळतंय ना? जी गोष्ट माणसाला मिळत नाही त्या गोष्टीचा माणसाने विचार करून समाधानी व्हावं. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात हे सगळं खरं आहे, पण ज्ञानोबाराय ज्याला नाकारतात, नाथराय ज्याला नाकारतात, तुकोबाराय सुद्धा त्याला नाकारतात, पण गोड बोलून. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हे दुःखाचा वाणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार सुखाचा वाणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज तुकोबाराय म्हणतात सुखाचा विचार सुद्धा संसारामध्ये करायचा नाही करायचा. बाकीच्या गोष्टीला स्वातंत्र्य विचार करायला, पण संसारात सुखाचा विचार सुद्धा करायचा नाही, कारण संसार नावाची वस्तूच नाहीये. लक्षात ठेवा. भ्रमेनाहम 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 इतस्तता भागवत बोलतो. हा, मग आपल्याला वाटतं आपण संसारामध्ये सुख मिळवतो, अजिबात नाही. विकार तुम्हाला उपभोगण्याकरता तुमचा वापर करतात. हा, वयमेव भोक्ता,
मला वाटतं भर्तृहरी सांगता नीती शतकामध्ये, नाही का, मी विषयाला भोगत नाही, मी संसाराला भोगत नाही, संसार आम्हाला भोगतोय. लक्षात ठेवा. का? संसार नाहीच, पण नसताना किती त्रास आहे. परभणीकर गुरुजी होते, रंगनाथ महाराज परभणीकर, बर का. ते गुरुजी सांगायचे, संसार नावाची वस्तू नाही, पण संसार नावाच्या नसलेल्या वस्तू मधलं दुःख मात्र खरं आहे. नाही कळलं? संसार खोटाच आहे, पण चटके खरे आहेत. कळलं का? संसारातले चटके कसे आहेत? खरेच आहेत. लक्षात ठेवा. हा, किती करा, आड येतच परमार्थाच्या. किती करा. सांगूच काय, गावचा पाटील होता एक. कोण होता? पाटील. मग जाईल तो त्या पाटलाकडे जायचा. साधू साधू परमार्थी कीर्तनकार आला की, अहो पाटील चला पंढरपूरला. पाटील म्हणायचा, नाही मला 10 पोरी आहेत. किती आहे? मोकळ्या हातानं कारभार असायचा पूर्वी. 10 पोरी आहेत म्हणले. यांचं लग्न झाल्याशिवाय मी 10 पोरींचे लग्न झाले का मग मी काय करेल, डायरेक्ट चातुर्मासाला येईल म्हणले. काय करेल? चातुर्मासाला. शब्द दिला शब्द. 10व्या मुलीच्या लग्नाला महाराज गेले होते आणि झाल्यावर सांगितलं, पाटील यंदा चातुर्मासाला यायचंय बरं का. हो म्हणले, दिला शब्द. गावात दौंडी पिटवली. पाटील चातुर्मासाला जाणार आहे, ज्याला यायचं त्यांनी या. 25 बाया 25 माणसं तयार झाले. कशा करता? पाटला बरोबर जाण्याकरता. कुठं? पंढरपूरला. मग कुटण दळण ते सगळं, मिरकूट, मेथीचं कूट, चटणी, ढमकं, आमकं टमकं ते सगळं भरलं, गठोडे बांधले आणि पाटील निघाले बुवा. कुठं? पाटलानं फोन केला लँडलाईनवर, बस पाठवा म्हणले डायरेक्ट. आणि सगळे गावाच्या वेशीवर येऊन उभे राहिले आणि बसची वाट बघू लागले. पाटील वेशीवर आले, तेवढ्यात 1 नंबर वालीचा जो घरचा होता जावाई, 1 नंबरचा जावाई, तो घरी आला. सासूबाई जयारी. पाटील कुठे आहेत? पाटील चालले म्हणले पंढरपूरला, मला घर सांभाळायला ठेवलंय. बर, तुम्हाला घर सांभाळायला राहता येत नाही म्हणले. का? तुमच्या पोरीचे दिवस भरत आले आणि तिने तुमचा तकादा लावलाय, आईला बोलवा, आईला बोलवा, आईला बोलवा. अहो पण म्हणले पाटील निघाले, आता घरी कोण थांबल? नाही म्हणले, पाटलांना थांबावं लागेल. मी थांबतो म्हणले मामाजींना. ते गेलं तिकडं येशीवरती, सासरे बोंना गेला. बुवा सासरे बुवा, तुमचं वारीला काही जाणं होत नाही म्हणले. का? तुमच्या पोरीचे दिवस भरत आले म्हणले, तिने तिच्या आईला बोलवलंय, तुम्हाला घर सांभाळायला थांबावं लागतंय. पाटील म्हणला, ठीक आहे, आलिया बोगासी. आता मला सांगा, पाटलानच माघार घेतली, या 25 बायांचं 25 माणसाचं काय काम होतं? हाय का नाही? ह्याला माग बैल उपाशी आपलं 25चे 25 हा घरी निघून आले सगळे. आणि पाटील घर सांभाळायला बसले आणि म्हातारी लेकीकडे गेली. म्हातारी काय लवकर परत आली नाही, कारण पहिलीचं झालं का दुसरीचं, दुसरीचं झालं का तिसरीचं, तिसरीचं झालं की पटकन 9वीचं, 10वीचं झालं का परत पहिलीचं. आता पाटलाला 10 होत्या, निदान त्या 10 5-5 तर धराल का नाही. म्हातारी 7-8 वर्ष गावात आलीच नाही बघा, बर का. आणि 7 लोकांना असं उफाट्यात पाणी टाकावं लागतंय. काय करावं, वेदांत तर काहीच कळत नाही यांना. 7-8 वर्ष झाल्यावरती म्हातारी पार वाकत वाकत, पाटील अंगणातच झाडाखाली बसला होता आणि म्हातारी येऊन उभा राहिली आणि त्या वाट्यावर बसली. मग पाटलानं विचारलं, पाहुणीन बाई कोण्या गावच्या? कळलं ना? पाहुणी म्हणली, मी याच गावची. पण पाहुणं तुम्ही कोणत्या गावचे? पाहुणं म्हणलं, मी याच गावचा आहे. मग पाहुणीने विचारलं, तुमचं नाव काय? म्हणले, शांताराम. मग त्यानं आवाज ओळखला, तुमचं नाव काय पाहुणीनबाई? म्हणले, शांताबाई. बर बर, म्हणूनच इकडून तिकडं तिकडून इकडं चाललं होतं म्हणले तुझं. बर, चक्रा नकरा चाललं होतं ना. असं द्या, हे जुळवता आलं पाहिजे हो. मी जर ठरवलं तर इंदुरी करायला बी फेल करीन, पण आपण म्हणतो जाऊ द्या, गरीबाच्या पोटावर पाय देऊ नये, आपलं बरं चाललंय.
आणि मग म्हातारीने ओळखलं, बया तुमचे तर गाल किती मध्ये गेले. आणि मग तोंडावरून हात फिरवला, एवढे बारीक कसे झाले? तो म्हणला 7-8 वर्ष झाले वरण भात आणि धुहात याचाच हात, दुसरं काहीच नाही म्हणते काय. आता महत्वाचा मुद्दा आहे. म्हातारीनं मग म्हातारीच्या तोंडावरून हात फिरवलं आणि विचारलं, होय चातुर्मासाचं काय झालं? आता मला सांगा, 7-8 वर्षात याला जायला रोग आलता का? आणि याला म्हणायचं प्रपंच आड विठ्ठला नाहीच, पण अडथळा निर्माण केल्याशिवाय राहत नाही. येती तुझी या भजना आड विठ्ठला. म्हणून महाराज, या प्रपंचामध्ये जे तुम्हाला सुख वाटतं ना, तो सुखाचा भास आहे. काय आहे? फक्त थोडं सुख आहे. किती आहे सांगू का? जवापाडे. किती जवापाडे म्हणजे? हा, आता हे माणसं जवस नाही, हे बायांना कळतं. जवस असतं खायचं, जव खायची असते बाई. ते जव डोक्यात पडली का अखंड हरिनाम सप्ताह भरवावा लागतो. सासू, मग तिची मुलगी, मग भावजाई, मग जाऊ, शेवटी सगळ्यात लहानी एकमेकांचं शोधून आले संत. ते शोधताना बी असं असं ते मजा असते बरं का. असं दात बर, ती काढताना बी अशी काढावी लागते, अशी अशी अशी. बरोबर आहे? कधी काढली तुम्ही? आणि मग अशी घेतात, लक्षात ठेवा. प्रकट गुह्य बोले, मग अशी 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 म्हण. आणि काही काही बाया, महाराज धीरज महाराज मी नाशिकला बघितलंय, ती मारलेली जवळ अशी घेतात. येडी हळद अवघडत आहे, लक्षात ठेवा. ए बाळा, लाईव्ह आहे का हे? सेव आहे फक्त तुमच्याकडं, असू द्या. भांडवल जप्ती होते, असू द्या. आता मला सांगा, संसारातलं जवा एवढं दुःख कुठलं? आपलं सुख कुठलं? बोला. सगळ्यात मोठं सुख संसारात झालेलं कुठलं? बोला. ब्रह्मचारी आहे का तुम्ही? नाही, शंकराचार्य या गावचे म्हणून विचारलं. बोला 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 बोला. सगळ्यात मोठं सुख कुठलं झालं आतापर्यंत? नाही नाही सांगतायत? मी सांगू? धर्मशास्त्र सांगतं, सगळ्यात मोठं सुख संसारामध्ये जे वाटतं, तो सगळ्यात मोठा झालेला आनंद म्हणजे मला मुलगा झाला. बाकीचे सगळे आनंद या आनंदापेक्षा खालचे आहेत. सगळे सुख याच्यापेक्षा खालचे आहेत. खरं समाधान पहिल्या दिवशी वाटतं, ज्या पहिला मुलगा झाल्यावर, ते पण पहिलाच झाल्यावर. मुलगा झाल्यावर जे सुख आहे त्याच्यापेक्षा सगळे सुख छोटे आहेत. मला सांगा, याच्यापेक्षा वेगळं सुख कुठलं आहे? संसारात कुठलंच नाही, कारण संसार नावाची वस्तू नाही, पण त्यातले दुःख खरं आहे. परभणीकर गुरुजी उदाहरण सांगायचे, सुख पाहता दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता. प्रत्येकाला दुःख आहे महाराज. किती दुःख आहे, किती दुःख आहे, किती दुःख आहे. एक माणूस जंगलातनं निघाला आणि त्याच्या माग वाघ लागला. कोण लागला? वाघ. जीव मुठीत घेऊन पळू लागला, लक्षात ठेवा. पळता 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 एक विहीर होती, ती कोरडी होती. त्याला वाटलं विहिरीत पाणी असेल, पाण्यात पोहत बसू. त्यानं विहिरीत उडी मारली, पण लक्षात आलं उडी मारताना कोरडी विहीर आहे, पण पाय तर आता टाकला होता. मग मागून वाघ होता, ते लटकलं झाडाला. विहिरीच्या मध्ये एक पिंपळाचं झाड आलं होतं, त्या झाडाला ते लटकलं. पण ते लटकलं असताना खाली बघितलं, खाली उडी मारावा उतरावा हळूहळू, तर खाली होता साप. खाली साप, वर ज्या झाडाला लटकलं त्याच्यावर होता आग्या मोहळ. किती दुःख आहे, किती दुःख आहे. आणि ते झटका बसल्यामुळं माशा उड्याल्या, टसा 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 टसा.
त्याचे मुख्य घेऊ लागलेत पाशा. या या स्वागत आहे पाहुणं, या या बसा, राम राम. बरोबर आहे ना. आणि तेवढ्यामध्ये तो विचार करतो काय दुःख आहे, वर वाघ आहे खाली नाग आहे, माशा स्वागत करतात. आणि तेवढ्यात ते हिसका बसल्यामुळे ते पोळ तुटलं होतं. त्यातनं एक मधाचा थेंब असा गळत होता. आणि त्यानं कसोटीचे प्रयत्न केले, एवढ्या दुःखात सुद्धा त्याने केलं. आणि बरोबर तो थेंब त्याच्या जिभेवरती पडला. दुःख पर्वता एवढे, मधाचा थेंब म्हणजे जवा पाडे. विठाला विठाला या संसारामध्ये प्रत्येकाला दुःखच आहे. म्हणून खरं सुख आणि मोठं सुख पाहिजे असेल तर संतांच्या समागमाशिवाय नाही. महाराज म्हणतात म्हणून मी तिथं सलगी केली. संत समागमी सुखाची ते राशी, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली. संत समागमी सुखाची राशी, म्हणून पायापाशी सलगी केली, पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली. संत समागमी सुखाची ते राशी, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली. संत समागमी सुखाची ते राशी, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली, म्हणून पायापाशी सलगी केली. महाराज म्हणतात संत समागमे सुखाची ते राशी. तुम्ही त्या संतांच्या समागमामध्ये जा, तुम्हाला तिथं सुखाच्या राशी मिळतील आणि खरं सुख मिळेल. लक्षात ठेवा. का साधू शिवाय सुख नाही महाराज. का साधू जवळ सुख आहे महाराज? का सुख आहे? कारण सांगतो. साधू जवळ बाकीचं सुख तुम्हाला दिसेल किंवा न दिसेल. सगळ्या संतांजवळ ऐश्वर्य आहे असं नाहीये. नाथ महाराजांचं ऐश्वर्य मोठं आहे, त्यांच्याजवळ सगळे सुख आहेत, सगळे सुख आहेत. म्हणून तर नाथ महाराजांना सकळ संतांचा हा राजा म्हटलंय. काय म्हटलंय? हा. तुकोबारायांच्या ठिकाणी ती लौकिक श्रीमंती दिसत नाही. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी लौकिक सांगतो मी. ज्याला आपण ज्या संपत्तीला आपण सर्वस्व समजतो, बरोबर आहे की नाही. आता सध्या माणूस सर्वस्व कशाला समजतो? पैशाला समजतो की नाही. आयुष्यभर धन 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 करत त्याचं निधन होतं. आयुष्यभर धन धन करतात. लक्षात. अरे पण त्या धनाला मर्यादा आहेत ना. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. हे धन कायमस्वरूपी नाही आणि शाश्वत नाही म्हणजे खरं नाही. वेदांताचे दोन सिद्धांत आहे. शाश्वत नाही आणि कायमस्वरूपी नाही. शाश्वत नाही म्हणजे खरं नाही, आणि खरं नाही जरी नसलं तरी ते कायमस्वरूपी नाही. दोन उदाहरणं. सोपं उदाहरण देतो. कीर्तन झाल्यावर पाया पडायची पद्धत आहे आमच्याकडं. कीर्तनकाराच्या पाया पडायची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? पाया पडायची आहे ना? नाही पण पुढचं आहे का? आमच्याकडे रिकाम्या हाताने पाया पडत नाही. म्हणजे उगच यायचं नाही, असलं तरच यायचं पुण्य घ्यायला. फुकट कोण देतंय? कळलं तुम्हाला? मी उदाहरण देतोय बरं का. हे खरं नाही माझं, मी म्हणतोय असं नाही. मी उदाहरण देतोय. मग आमच्याकडे पद्धत कशी आहे? कोणी 10 देतं, कोणी 20 देतं. चोपदार काय पैसे किती देता तुम्ही? किती देता? 10 देता. रुपये ना का हजार? रुपये. मग आता मी तुम्हाला विचारतो, जाऊ द्या, तुमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे, कारण मला उद्या भिवंडीला जायचंय.
मला सांगा, मी तुम्हाला ऑफर देतो, जाऊ द्या कशाला उगं घाणं घुमव. मला जर पाया पडताना एखाद्याने 100 रुपये दिले, किती ते बा लोकांचे तोंडच पडले बुवा, वर बघा. किती द्यायचे? लाडक्या बहिणींना काय अवघड आहे, 1500 महिना चालू आहे. बरं, किती द्यायचे? ऑफर आहे का? ऑफर. तुमचे तोंड आपोआप उघडतील. तुम्ही जर मला 100 दिले तर मी लगेच 500 परत करीन. हो, तुम्ही काही लुंगा सुंगा समजता काय मला? तुम्ही मला किती द्यायचे बोला. तेव्हा आवाज वाढला का नाही? मी तुम्हाला किती देईन? 500 देईन. जाऊ द्या, 500च्या 100 देईन. किती देईन? ए पुऱ्या, तुझं नाव काय बाळा? तूच हा, तू शंभू ना? शंभू, 500च्या 100 म्हणजे किती? पटकन बोल, बाकीच्यांनी बोलायचं ना. शंभू, 500च्या 100 म्हणजे किती? आ, तुमचे मास्तरांचा सत्कार केला पाहिजे बेट्या हो. असू द्या, बोला आता तुम्ही बोला, जाऊ द्या. 500च्या 100 म्हणजे किती? हा, 50,000. म्हणजे किती बंडल? हा, म्हणजे किती? एक बंडल, बरोबर ना? तुम्ही मला किती द्यायचे? 100. मी किती देणार? एक बंडल देणार. पण ऐका, तो बंडल असणार आहे. बंडल आहे पण खोटा आहे, कळलं का? शाश्वत नाही म्हणजे खोटा आहे. आणि दिलाच खरा, समजा दिलाच मी तुम्हाला 500चा खरा बंडल दिला आणि दिला आणि परत घेतला, कायमस्वरूपी का बोला? महाराज म्हणतात संसारामधलं सुख असं आहे, कळलं का? म्हणून नित्य आणि शाश्वत हे सुख फक्त संतांजवळ आहे. विठाला विठाला सुख वसे चिठाई, 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 सुख वसे, सुख वसे चिठाई. ऐका, सुख वसे चिठाई, 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 सुख वसे मनवोनी केला वास, 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 मनवोनी केला वास. हे चिठाई याला कारण ते की जे नित्य नाही आणि जे शाश्वत नाही ते सुख संतांजवळच आहे. म्हणून तिथे ते सुख खरं आहे आणि कायमस्वरूपी आहे. सुख सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे. दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत सो, डुल्लत सो. मला कळत नाही
म्हणून नाही काही चिंता. ऐका, महाराज म्हणतात संतांजवळ सुख काय म्हणजे काय, सुख म्हणजे नेमकं काय, तर ऐका, सुख म्हणजे देव. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे, देणे विना जीवा सुख नोहे, देणे विना जीवा सुख नोहे. हो, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे सुखदेव. आपलं सुख म्हणजे देव, कळलं का? आता ऐका, संतांजवळ सुख आहे म्हणजे काय, देवच आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणी देव वेडावला, या सुखा कारणी देव वेडावला. आणि हेच जर थोडस उग्र म्हणायचं असेल तर, या सुखा कारणे देव वेडावला. मी येताना महाबळेश्वर वरून आलो, ती स्ट्रॉबेरी खाल्ली, तिनं खाकाना केलाय माझा विठाला. विठाला विठाला विठाला. ऐका, महाराज म्हणतात देवच त्यांच्या दारामध्ये, म्हणून देवच तुम्हाला सुखी करतो. म्हणून संत समागमे सुखाची ते राशी, देवच तिथं पडलाय. काय आहे त्या वैष्णवांच्या घरात? काही नाही महाराज, खायला काही नाही. कन्या भाकरीचे खाणे, गाठी राम नाम नाने वैष्णवा, घरी सर्व काळ सदा धन धनती टाळ. बर का, टाळ ब्रह्म आहे, पखवाज काय आहे, नाद ब्रह्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून टाळ पखवाज असा खाली ठेवायचा नाही, बरं का लेकरांनो. कीर्तन झाल्यावर नाही, कीर्तनाच्या आधी नाही. टाळाला गादी पाहिजे, टाळाला टांगायला पाहिजे, खाली ठेवायचा नाही. ठेवला की खकानाच होतो, लक्षात ठेवा. विठाला टाळ चिपुळिया धन म्हटलंय. काय म्हटलंय? आमचं धन आहे, लक्षात ठेवा ते. चला, साधू फक्त त्या टाळावर भजन करतो महाराज, आणि त्या भजनावरती देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नाथांचा अभंग आहे, वैष्णवा घरी देव सुखावला. काय केलं त्यांनी? नवजे दौडोनी बाहेर धाकला, निघ म्हणले इथून, पण तरी तो घरात आला. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगतिया गोड वैष्णवांची, म्हणून संतांच्या समागमामध्ये सुख आहे. महाराज म्हणतात म्हणून मी त्यांच्या जवळ वास केला. पण त्या संतांजवळ जाताना मर्यादा आहेत, ती मर्यादा दुसऱ्या चरणात आहे. बंधू चरण राजा घालू लोटा, बंधू चरण राजा घालू लोटा, चरण राजा घालू लोटा, चरण राजा घालू लोटा, बंधू चरण राजा घालू लोटा.
बंधू चरण राजा घालू लोटा अभयते दान संत देवी अभयते दान संत देवी बंधू चरण राजा घालू लोटा बंधू चरण राजा घालू लोटा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखो जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखो जय विठोबा रखुमाई. विठोबा रखो जय विठोबा रखुमाई. बोला कुंडली कवना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला भगवान की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई महाराज म्हणतात तिथे गेल्यानंतर क्रिया आहे. काय क्रिया करायची? येड्यासारखं वागायचं नाही बरं. संतांजवळ गेल्यावर साधूपाशी बहु असावी मर्यादा. मर्यादा असली पाहिजे. हा, काही विचारतात लोक साधूजवळ गेल्यावर, औंदाच्याला पाऊस पडेल का? हा, काय अवघडच आहे, लक्षात ठेवा. काही विचारायचं नाही. हा, ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या, प्रथमा समुदारुता, द्वितीया विचारणाच, तृतीया तनुमानसा, सत्वापत्ती चतुर्थी स्यात, अतु असंसत्ती नामका, पदार्था भाविनी षष्टी, सप्तमी तुर्यगा स्मृता. काही विचारायचं. आत्मोद्धाराचा विचारायचं. काय विचारायचं? काय मी उद्धार पावेन, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्मा धर्म. हे विचारायचं, लक्षात ठेवा. काही विचारतात लोक, काही विचारतात. आम्हाला काही विचारतात. माझं एकदा संभाजीनगरला कीर्तन होतं आणि आमच्या शेजारी एक मावशी राहते. तिची मुलगी तिथं दिली होती. कुठं? संभाजीनगरला. कस काय पेपर फुटला माहिती नाही. तांदूळ निवडता निवडता आमचं हे म्हटलं असेल, महाराज उद्या संभाजीनगरला जाणार आहे. मग त्या म्हातारीनं लाडू तयार केले आणि लाडवाचा डबा. सकाळी निघालो का, महाराज संभाजीनगरला चालले? म्हटलं हो निघालो. हे काय? माझी मुलगी कीर्तनाला, एवढे लाडू द्या तिला. मग मी ते लाडू घेतले. म्हातारीनं 2 एक्स्ट्रा दिले. कोणाला? एवढं कळतं ना. हे तुम्हाला, तेवढे मात्र पोरीला. म्हटलं बा. मी कीर्तनाच्या गावाला पोहोचलो. कीर्तन झालं, सगळे गेले, पण 2 नवरा बायको थांबले होते. म्हटलं बहुतेक हेच असले पाहिजे. मी आमच्या भावाला म्हटलं आण रे डबा. डबा आणला, समोर ठेवला. तेव्हा ते जवळ आले आणि पाया पडले. मग मी त्या पोरीला तो डबा दिला. आता मला सांगा, मी डबा दिला, काही चूक केलं का? त्या पोरीनं तिथं उघडून बघितला, या बाबानं खाल्ले काय. मी तिला म्हटलं जरी दिसत असलो तरी मी खाल्ला नाही. आपलं कळलं तुम्हाला? ती काय म्हणली माहिती का? फुटले का पाहते. आहे का नाही हुशार? मग घरी आलो, रात्री झोपलो. सकाळीच म्हातारी माझ्याजवळ आली.
दिले का लाडू? म्हटलं दिले. कस काय मुलगी? म्हटलं चांगली आहे. जावाई कसा आहे? म्हटलं काळा आहे थोडा पण बरा आहे. मग आता म्हातारीन गेलं पाहिजे. म्हातारीन मला विचारलं, महाराज तिला कितवा महिना आहे? काय कुठं नेत लक्षात ठेवा. काही विचारतात महाराज लोक, काही विचारू नये. साधू जवळ आत्मोद्धाराचं विचारावं. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, मला सांगा. माहिती आहे ना तुम्हाला? सांगा. हे विचारा की. म्हणून मर्यादा वंदू चरण रज. बडबड बडबड करायची नाही येड्यासारखं. मग मर्यादा. साधू जवळ गेल्यावर पहिले त्यांच्या चरणरजाचं वंदन करा. घालू लोटांगण साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे हरी दंडवत. साष्टांग हे हरी दंडवत. श्री संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे हरी दंडवत. साष्टांग हे हरी दंडवत. आता ऐका काय परिणाम होतो दंडवत केल्यावर रजकणाचं. अहो काय सांगू तुम्हाला. संत चरण रज वासनेचे बीज दळून जाय महाराज. नाथांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. नाथ महाराजांची महती ऐकून श्रीकृष्णदास लोळे नावाचे सद्ग्रस्त पैठणला आले. आणि ते कृष्णदास विचारू लागले, सांगा नाथांचं घर कुठं आहे? जा म्हणले, बाबा अमक्या अमक्या ठिकाणी आहे म्हणले. हा तिथं गेला. गेल्यानंतर घटना अशी घडली. काय घटना घडली? कुत्रे भुकत होते. कुत्रे भुकतातच हो. नाही कळलं तुम्हाला? काही आवाजावरून भुकतात, काही कशावरून भुकतात. असू द्या. आता आहे का, कुत्र्यांना कळत नाही हो, पण कुत्र्यांना कळतं. सप्त्यामध्ये जाऊन भुकलं आपलं विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. कोणाला कळतं? ते साथ करतंय मला. कळलं का? मला कुत्र्याची भाषा कळते थोडी. तो म्हणतो बरेच गावातले कुत्रे आले नाही अजून. बर असं तो म्हणतोय. मला काही चुकीचं आहे का? तुम्हाला कळते का त्याची भाषा? मला कळते म्हणून सांगितलं. आणि तुम्ही हसता का बरं? मग आता ते काय म्हणते, आता ते सांगण्यासारखं नाही. असू द्या. ऐका, मला विनोद करायला पानसट गोष्टी सांगायची गरज नाही. मी तिथल्या तिथं खोटी ठोकतो. असू द्या. ऐका चोपदार, काय सांगतो तुम्ही? सांगा बरं. हा, नाथांच्या घरी तो आला कृष्ण लोळे. नाथ महाराज पूजा करत होते. साष्टांग प्रणिपात घातला. देवा रडू लागला. नाथ महाराजांनी विचारलं, बाबा का रडतो? म्हणले, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे बरं का, आणि माझ्या कुंडलीप्रमाणे आज संध्याकाळी माझा मृत्यू आहे. मग अरे कुठं जायचं चांगल्या ठिकाणी, इथं का आला? नाही म्हणले, माझं काम आहे तुमच्याकडे. त्यानं झोळीतलं एक रामायण काढलं हस्तलिखित. म्हणला, मी रामायण लिहितो पण माझं आयुष्य संपलं. म्हणले, आजच्याच दिवस आहे. माझी इच्छा हे राहिलेलं रामायण तुम्ही पूर्ण करा. कोणाला म्हणतो? नाथ महाराजांना. नाथ महाराज म्हणले, अरे माझंच रामायण मी गावाला देणार आहे पूर्ण करायला. म्हणाले असतील, तू का लिहत नाही? म्हणले, संध्याकाळी मी मरणार आहे. नाथ महाराजांनी रामायण बघितलं. चांगली होती, लेखणी चांगली होती. सौबका एक लिखा. कळलं का? महाराज आपण लिहून ठेवलं पाहिजे. आपण कुठपर्यंत कीर्तन कोणी लक्षात ठेवत नाही. लेखणी चालली पाहिजे आपली. काहीतरी लिहिलं पाहिजे. चला
रामायणाची भाषा चांगली होती. नाथ महाराजांनी विचारलं, तुला अजून हा ग्रंथ पूर्ण करायला किती दिवस लागतील? म्हणले 11 दिवस लागतील. तुझं भविष्य काय सांगतं? नाही म्हणले, आज सूर्यास्ताला मी मरणार आहे. कुंडली ज्योतिषशास्त्र, आता मी कुंडली बघतो, लक्षात ठेवा. लोकांचा त्रास पडतो फरक, पण मी तुम्हाला सांगतो, भंपकगिरी करणारे कमी नाहीत. कळ का? आता तुम्ही आमच्या नाशिकला आले का ते पोपट घेऊन बसतात बघा. हस्तरेषा पाहणार, ज्योतिष पाहणार, काय डोंबलं कळतं काय तुम्हाला? ज्योतिषशास्त्राच्या आपल्या हस्तरेषेमध्ये धनलाभ किती आहे, आयुष्यमान रेखा किती आहे, संतती किती आहे, हे सगळं कळतं महाराज. अभ्यासक असला पाहिजे, असू द्या. कोणी काही सांगतं, काही पण मी चांगलं सांगतो, लक्षात ठेवा. सांगू का मी एखाद्याचं? तुम्ही कुठले? इथलेच आहे ना? तुम्ही इथलेच आहे. नीट बसा, उजवे हात पुढं करा, उजवे. दोघांनी हात पुढं करा, दोघांनी. तुमचं नाव काय? सोपान काका. तुमचं? भरत महाराज पाटील, आपलं भरत भैया. बर, अयोध्येचे लाला. भरत काका, सोपान काका, तुमचं दोघांचं सांगतो. तुमचा स्वभाव असा आहे, तुम्हाला संकटात माणसं पाहिली, दुःखात पाहिली का तुम्हाला राहवत नाही, तुम्ही मदतीसाठी धावून जाता. खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. खोटंय? खरंय. अजून सांगू? नाही, हात करा खाली. बघितलं मी, ते स्कॅन झालं सगळं. आता बंपकगिरी कशी चालती हे सांगतो. तुमच्या दोघांच्या हातात लय पैसा आहे पण टिकत नाही, ही बंपकगिरी आहे. कळलं का? तुमच्यावर संकट आलं तेव्हा कोणीच आलं नाही. खरंय का खोटंय? आणा 500. कळलं का? ही मर्यादा. तसं नाही, मी खूप चांगल्या रीतीने हात बघतो, चांगल्याचा बघतो, असू द्या. फार बारीक ऐकावं लागतं बुवा आम्हाला. चला ऐका. त्याला सांगितलं, आज मी मृत्यू पावणार आहे. नाथ महाराज म्हणले, चल बस, शाई घे, दौत घे, लिहायला बस. रामायण कुठला काळ येतो तुला घेऊन जातो बघतोच म्हणले. कोण म्हणताय? नाथ महाराज. तो लिहायला बसला. संध्याकाळचा सूर्यास्त अस्ताला गेल्याबरोबर यमधर्म दारामध्ये उभे राहिले, लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी यमाला बघितलं आणि 2 हात वर केले, 2 बोट वर केले, लक्षात ठेवा. असे 11 दिवस काळ दारामध्ये थांबला होता आणि 11 दिवस यांनी रामायण पूर्ण केलं. रामायण पूर्ण केलं, नाथांच्या हातात दिलं आणि पुन्हा साष्टांग दंडवत घातल्याबरोबर नाथांनी यमधर्माला सांगितलं, घेऊन जा म्हणले. आणि मग घेऊन जाण्याच्या आधी त्या कृष्णदासांनी स्तुती गायली आहे. श्री कृष्णदास नमिता जडलिंग भागी केला यमस्वये उभा रजनी प्रसंगी तयुद्ध कांड करवी परिपूर्ण हारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की. याला म्हणायचं वंदू चरण रज घालू लोटांगण. परिणाम अभय ते दान संत देते मृत्यू चुकवतात. म्हणून त्या संतांचं भजन आपण केलं पाहिजे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
अजून काय पंचमहापातकी विश्वासघातकी एवढं पाप. आता याला उदाहरण आहे, खूप मोठा प्रसंग आहे, सांगायला वेळ नाही, वेळ संपली आहे. नाथ महाराज म्हणतात जे पाप तुम्हाला शास्त्र धुवून देणार नाही ते पाप जाण्याची जागा म्हणजे संत. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. म्हणून पंचमहापातकी विश्वासघातकी ऐसी आसिने की संत सेवा. नाथ महाराज म्हणतात बस आता मी बाकीच्यांच्या नादी लागणार नाही. एका जनार्दनी संतांचा मी दास. संतांचा मी दास. एका जनार्दनी 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 संतांचा मी दास. अनन्या पाया गणावी संवे. अनन्या अनन्या पाया गणावी संवे. चरण राज घालू लोटांगण. बंधू चरण राज घालू लोटांगण. अभय ते दान संत देती. अभय संत
झालं 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 हो धन्यवाद तुम्हाला जाग आली निदान. ऐका महाराज म्हणतात आता मी दुसऱ्यांच्या नादी लागणार. एका जनार्दनी संतांचा मी दास अनन्य पायास न विसंवे 2 अर्थ आहेत. आणि एका जनार्दनी संतांचा मी अनन्य दास कळलं का 2 अर्थ आहेत. मी अन्याच्या पायाच्या नादी लागणार नाही आणि मी ज्या संतांचा दास आहे मी अनन्य आहे. अनन्य म्हणजे अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. नारद भक्ती सूत्र. जास्त विस्तार करत नाही. पत्नी जशी पतीला अनन्य आहे तसं आपण संतांना अनन्य असलं पाहिजे. आपले वारकरी संत आपली आचार्य परंपरा सोडून आपण बापू भाई गुरुमावल्या आम्मा यांच्या नादी लागू नाही. कळलं तुम्हाला? अवघडच आहे. लक्षात ठेवा. एकात एक नाही बापातली एक नाही. कुठं नाही लक्षात ठेवा. 5 जर घरामध्ये माणसं असले तर बाई करते जय सद्गुरू. त्या माणसाच्या गळ्याला बिल्ला असतो त्या नरेंद्र बाबाचा. सून जाती चर्चमध्ये. ओ माय गॉड. अवघडच आहे. लक्षात ठेवा. सासू मशिदी पुसते. या मेरे खुदा. अवघडच आहे ना. बाकीच्यांच्या नादी लागायचं नाही. लक्षात ठेवा. हे अवघड आहे. संत ज्याच्याशी अनन्य आहेत ना आपण त्यांच्याशी अनन्य राहिलं पाहिजे. बा काही कमी पडत नाही. काय उने आमा विठोबाचे पायी. काय कमी आहे सांगा. जे पाहिजे जे दया पाहिजे ते आहे रे बस. म्हणून संतांची सेवा करा. अक्षराची उपासना करा. ज्ञानेश्वरी वाचा. भागवत वाचा. एकनाथी भागवताच्या 10 ओव्या रोज वाचल्या तर नाथ महाराजांचा साक्षात्कार होतो. महाराज ज्ञानेश्वरीच्या रोज 10 ओव्या वाचल्या. ज्ञानोबराय आपल्याशी बोलतात. तुकोबारायचे रोज 10 अभंग वाचले. आपल्या मनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात. ही मर्यादा आहेत. म्हणून अक्षराची उपासना करा. बंपगिरीच्या मागे लागू नका. कडगुण या गावामध्ये आचार्य परंपरेचा जन्म याच गावात झाला. मोठं गाव आहे. ऐतिहासिक परंपरा आहे. त्यात पुन्हा भर घालण्याकरता आमचे शास्त्री महोदय धीरज महाराज या लेकरांना घडवण्याचं काम करतात. लक्षात ठेवा. हे सोपं नाही बरं. हे सतीचं वाण आहे. पदरात घेणं. हे पोरं घडवणं म्हणजे काय आहे. सतीचं वाण कळतं का तुम्हाला? हां हे काही धड सोयीचे असतात वय. चांगले पोरं पाठवत नाही. लोक म्हणतात महाराज हे लय वैताग देतात जा घेऊन याला. म्हणजे तुम्हाला नाही. तुम्ही येऊ बी नका आता. का नाही. लक्षात ठेवा. पण ही जबाबदारी असते महाराज. ही लहान लेकरं घडवणं म्हणजे संप्रदाय बळकट करणं आहे. लक्षात ठेवा. कळलं का? आणि ते कार्य धीरज महाराज करतायत. गाव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. चांगल्या कामामध्ये हे बघा. चांगल्या कामात नाही मदत करता आली तरी चालेल पण पाय घालायचा नाही. कळलं का? सप्ताह चालू आहे. बिचारे ज्यांना झटका आलाय ज्यांना येवत नाही इथं त्यांना बिचाऱ्यांना घरात बसल्यावर कानावर बातम्या पडतात ना. देवाचं नाव पडतं. काय उगं लोकांना दुर्बुद्धी सुचते काही कळत नाही. लक्षात ठेवा. असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ती कथा. आम्हाला जमत नाही बुवा असल्या गोष्टी. काही आम्ही ऐकत बी नाही. ते ऐकलं का असं लगेच तोंडातून बाहेर येतात. कानी जे पेरिले डोळा ते उगविले व्यापके भरिले तेच मग सगळ्यांचंच निघतंय. लक्षात ठेवा. आमचा धार म्हणजे पहिल्या पाण्यात लावलेला वस्तुराला धार असते. ब्लेडचा वस्तुरा नाही आमचा. पूर्वी न्हाव्याचा वस्तुरा माहिती होता का तुम्हाला काका? एका धारीत अख्खी भावकी. आमचं काम तसं आहे. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जातीपातीचं राजकारण बाजूला करायचं. देव देश आणि धर्माकरता एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती आहे. झालेली सेवा थांबवतो. सगळेच आहेत आचार्य महोदय विद्यार्थी चोपदार. आपण सर्व श्रोते मायबाप सर्वांना एकच विनंती. कळे न कळे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम. अट्टाहासे उच्चारा विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.